हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक बघतोय. आपण लेक्चर 3 मध्ये सिमिलॅरिटी टॉपिकचा 1.2 हा प्रॅक्टिस सेट स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण पहिले 6 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते आणि आता या पार्ट मध्ये आपण राहिलेले क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. जो आपण 1.2 यावरती जो बेसिक बघितलं होतं लेक्चर सेकंड मध्ये, त्या बेसिक वरतीच हा आपला 1.2 पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. तर त्या बेसिक कन्सेप्टचा यूज करून आपण 1.2 चे काही प्रॉब्लेम म्हणजे आपण 6 टोटल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते आणि उर्वरित प्रॉब्लेम आता या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करूया. तर वेळ न घालवता लगेच आपण प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 काय सांगते की फिगर दिलेली आहे, त्या फिगर मध्ये AB इज पॅरलल टू CD. हे AB ह्या CD ला पॅरलल आहे आणि ही CD सुद्धा या EF ला पॅरलल आहे. म्हणजे या तीनही लाईन एकमेकांना पॅरलल आहे आणि या ठिकाणी या दोन तुम्हाला काय दिसतील तर ट्रान्सव्हर्सल दिसतील. बघितल्यानंतरच लक्षात येईल कोणता कन्सेप्ट या ठिकाणी यूज होतो. ज्यावेळेस 3 पॅरलल लाईन दिसेल त्यावेळेस 3 पॅरलल लाईनचा कन्सेप्ट आपल्याला यूज होणार. म्हणजे 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय सांगते 3 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल, जेव्हा 3 लाईन एकमेकांना पॅरलल असेल आणि 2 ट्रान्सव्हर्सल त्यांना इंटरसेक्ट करत असेल तर पहिल्या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणाऱ्या इंटरसेप्टचा जो रेशो आहे तो रेशो आणि दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणाऱ्या इंटरसेप्टचा रेशो हा इक्वल असतो. म्हणजे काय, हा AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF असेल. म्हणजे या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारा हा इंटरसेप्ट AC अपॉन हा इंटरसेप्ट CE हा रेशो या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारा हा BD इंटरसेप्ट आणि हा DF इंटरसेप्ट यांच्या रेशो एवढा असेल. हे आपल्याला सांगते 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी. सो लगेच आपण या ठिकाणी यूज करू. जे गिवन दिलंय ते गिवन एकदा लिहून घेऊ आणि लगेच प्रॉपर्टीचा यूज करू. काय दिलंय AC दिलाय 12. AC काय दिलाय तर 12 दिलाय. AC इज इक्वल टू 12. त्यानंतर CE किती दिलाय तर CE इज इक्वल टू X. CE इज इक्वल टू X. BD किती दिलाय तर BD दिलाय 8 आणि DF किती दिलाय तर DF इज इक्वल टू 4. या सर्व साइड्स गिवन दिल्या. त्यानंतर परत जे गिवन दिले 3 पॅरलल लाईन. जोपर्यंत तुम्ही 3 पॅरलल लाईन सांगत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी यूज करता येणार नाही. म्हणजे प्रॉपर्टी यूज करण्याअगोदर तुम्हाला लिहावं लागेल. जरी फिगर मध्ये दिसतंय, जरी क्वेश्चन मध्ये गिवन दिलंय, पण सोल्युशन लिहिताना सोल्युशन मध्ये त्याचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. सो या ठिकाणी काय लिहावं लागेल, AB पॅरलल टू CD पॅरलल टू FE. ओके. आणि आता तुम्ही काय म्हणणार, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal 3 पॅरलल लाईन आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सलची ही प्रॉपर्टी आहे. काय सांगते ही, तो इंटरसेप्ट, पहिला इंटरसेप्टचा रेशो ट्रान्सव्हर्सल मध्ये तयार होणारा काय येईल, AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. आता इथं पण काय नॉर्मल गोष्ट हे लक्षात आलं पाहिजे की इकडून जर AC अपॉन CE सुरुवात केली तर इकडून सुरुवात BD अपॉन DF च करावं लागेल. आणि जर सुरुवात EC अपॉन CA केली तर इकडून FD अपॉन DA. म्हणजे जिकडनं आपण ज्या डायरेक्शन जातोय त्याच डायरेक्शन मध्ये दुसऱ्या साइडने पण जायचं. या ट्रान्सव्हर्सल कडून या डायरेक्शनने आणि त्या ट्रान्सव्हर्सल कडून अपोजिट डायरेक्शन आल्यानंतर क्वेश्चन सर्वात रॉंग होऊन जाईल. त्यामुळे इकडून या डायरेक्शनने गेलं इकडनं सुद्धा या डायरेक्शनने जायचं. AC अपॉन CE इकडनं BD अपॉन DF. ओके. सर्व व्हॅल्यूज या ठिकाणी पुट अप करू. AC च्या ठिकाणी किती येईल 12. सो 12 अपॉन CE किती आहे, AC च्या ठिकाणी 12 येईल आणि CE किती आहे तर CX म्हणजे CE च्या ठिकाणी X येईल इज इक्वल टू BD किती आहे, BD 8 आहे आणि DF 4. ठीक आहे. याच्याकरता गिवन लिहून घ्यायचं म्हणजे फिगर मध्ये बघायची पण गरज पडत नाही. AC 12, CE X, BD 8 आणि DF 4. आणि तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला कसा आहे ते AC अपॉन CE म्हणून क्रमवारी लिहून घ्यायचं. AC नंतर CE लिहायचं आणि BD नंतर DF लिहायचं. म्हणजे खाली कॅल्क्युलेशन मध्ये लिहिताना रॉंग होत नाही, आपलं लक्ष त्याच्याकडेच फोकस असतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 12 इंटू काय येईल 4 आणि 8 इंटू X, याला तिरपा गुणाकार म्हणतात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. मग काय होईल, हा 12 इंटू 4 होईल. सो हे काय येईल 12 इंटू 4 इज इक्वल टू, आता इकडं 8 इंटू X हा जरा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता X ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा X ला मल्टिप्लायला जो 8 आहे हे जर हा साइडला आला, जेव्हा मल्टिप्लायची टर्म ही साइड चेंज करते तेव्हा ती डिवाइडला जाते आणि डिवाइडची टर्म साइड चेंज करते तेव्हा ती मल्टिप्लायला जाते. ऍडिशनची टर्म साइड चेंज करते तेव्हा ती सबट्रॅक्शनला जाते आणि सबट्रॅक्शनची टर्म साइड चेंज करते त्यावेळेस ती
प्लस मध्ये जाते म्हणजे ऍडिशनला जाते. ठीक आहे, म्हणजे प्लसचा होतो मायनस, मायनसचा होतो प्लस. म्हणजे इकडे जर +8 इकडे आणला तर -8 आणि -8 तिकडे गेला तर +8. हे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. आणि मल्टिप्लिकेशन डिवाइडेड मध्ये जर हा मल्टिप्लायचा टर्म इकडे आणला तर डिवाइडला आणि डिवाइडचा तिकडे पाठवला तर मल्टिप्लायला. या 4 कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, मग आता या ठिकाणी हा मल्टिप्लायचा टर्म कुठे येईल? डिवाइड लाईन. सो 12 into 4 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू x होईल. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन फक्त एवढाच पार्ट शेवटचा. आता काय होईल? 4 2 चा डायरेक्टली 8 डायरेक्ट कट होईल. 4 2 चा 8 म्हणजे x इज इक्वल टू काय राहील? 12/2. 12/2 एवढंच राहिलं. ठीक आहे, अगदी सोपं कॅल्क्युलेशन आहे की 4 2 8 4 2 चा 8 मग खाली राहिलं 12/2. हा 12 आणि हा 2. आता 12/2 म्हणजे किती येणार? 6. 2 6 चा 12. 2 6 चा 12. सो देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं? 6 आलं. आणि आपल्याला जो फाइंड करायचं होतं x म्हणजे c. x म्हणजे काय फाइंड करायचं होतं? c. सो x इज इक्वल टू 6 म्हणजे काय तुमचा c इज इक्वल टू 6 आलं. c इज इक्वल टू 6 आलं. आणि आणखी काय फाइंड करायला सांगितली? एक टर्म a फाइंड करायला सांगितली. a. आता बघा हा a कशापासून तयार झालाय? तर हा कंप्लीट a तयार झालाय ac प्लस c. आता ac ऑलरेडी 12 आहे आणि c आता 6 आला म्हणजे 12 प्लस 6 टोटल a किती येईल? 18 येईल. म्हणून जोपर्यंत c फाइंड करत नाही तोपर्यंत a मिळणार नाही. कारण हा a जो आहे हा a दोन टर्म पासून बनलाय ac प्लस c. मग ac गिवन होता आणि c फाइंड केलं. 12 प्लस 6 18. सो काय म्हणायला लागेल? ae इज इक्वल टू ac प्लस ce. सो 12 प्लस 6 वी गॉट ae इज इक्वल टू 18. काय मिळालं? ae इज इक्वल टू 18 and that is the complete solution of this problem. या 7 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे याचं हे कंप्लीट सोल्युशन आहे. सी आणि ए दोन्ही कन्सेप्ट सॉल्व्ह केल्या तेव्हाच तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. 2 किंवा 3 मार्क साठी अशा टाइपचे क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, 3 पॅरलल लाईन हा कन्सेप्ट असा आहे की डेफिनेटली एक्झाम मधून स्किप होणारच नाही. ठीक आहे, आता रिडक्शन सिलेबस ही जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये जर झाला तर तो कन्सेप्ट वेगळा. मात्र जो कंप्लीट सिलेबसवर बोर्ड पेपर असतो त्यामधून हा कन्सेप्ट कधीच स्किप होऊ शकणार नाही आणि नंतरही भविष्यात या गोष्टीचा उपयोग आपल्याला करावा लागतो बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, मॅथमॅटिक्स मध्ये. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ए ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आता प्रॉब्लेम नंबर 8 कडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये काय म्हणलंय? इन ट्रायंगल LMN म्हणजे हा LMN ट्रायंगल मध्ये एक एक गिवन मध्ये स्टेप वाचली की फिगर मध्ये त्याला ऑब्झर्व करायचं. म्हणजे फिगर लक्षात आली म्हणजे कंप्लीट. जॉमेट्री हा सब्जेक्ट हा टोटल फिगर वरती डिपेंड आहे. ज्याला फिगर ड्रॉ करता आली त्याला फिगर कळाली त्याला सोल्युशन समजलं. फिगर वरती डिपेंड आहे. म्हणून ट्रायंगल LMN तर LMN ट्रायंगल वर फोकस करायचा. त्यानंतर काय म्हणलं? MT इज अ बायसेक्टर अँगल LMN. आता LMN म्हणजे मधातला जो असतो तो असतो अँगल. शुद्ध आपल्या भाषेमध्ये जो मध्ये नाव असतो तो असतो अँगल. म्हणजे LMN म्हणजे हा अँगल M चा हा MT रे काय बायसेक्ट. बायसेक्ट म्हणजे तो इक्वल दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय. इथपर्यंत लक्षात आलं. आता काय LM6 दिले, MN10 दिलं आणि LT फाइंड करायचं आणि TN पण दिले. ओके, आता मला सांगा ज्यावेळेस अँगल बायसेक्टर दिलाय तो अँगल बायसेक्टर ऑपोजिट साइडला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. त्या पार्टचा रेशो रिमेनिंग 2 साइडची रेशोशी इक्वल असतो. हे कोण सांगताय? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग आपण काय म्हणणार या ठिकाणी? अगोदर गिवन लिहावं लागेल, हा बायसेक्टर सांगावा लागेल आणि त्या बायसेक्टरचा उल्लेख केल्यानंतर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपण यूज करू शकू. तर आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सोल्युशन लिहूया. ठीक आहे, सो काय म्हणायला लागेल आपल्याला? अगोदर म्हणायला लागेल LM इज इक्वल टू 6. LM ची व्हॅल्यू 6 आहे. MN ची व्हॅल्यू किती आहे? तर MN इज इक्वल टू 10 आहे. आणि TN किती दिले? तर TN 8 आहे. TN 8 आहे आणि LT आपल्याला फाइंड करायचे. LT फाइंड करायचे. वी हॅव टू फाइंड LT. आता काय म्हणायला लागेल की रे MT. काय म्हणायला लागेल? रे MT इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल LMN. LMN म्हणजे अँगल M चा. ठीक आहे, हा MT जो आहे तो या अँगल LMN चा बायसेक्टर आहे. आणि आता म्हणायचं बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ज्यावेळेस याला बायसेक्टर सांगितलं त्यावेळेस अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. सो बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय सांगते? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल की या बायसेक्टरने इकडे हा जर पार्ट डिवाइड केलाय त्याचा रेशो म्हणजे काय? LT अपॉन TN. आणि लक्ष द्यायचं की जर इकडनं सुरुवात केली तर इकडची सुरुवात पण इकडनंच व्हायला पाहिजे वरतून. ठीक आहे,
आता LT अपॉन TN म्हणजे वरतून सुरुवात केली, इकडून सुद्धा काय होईल तुमचं LM अपॉन MN अशी सुरुवात करावी लागेल. LM अपॉन MN ज्या डायरेक्शनने केलं तर लास्ट पर्यंत त्याच डायरेक्शनने जायचं, डायरेक्शन चेंज करायची नाही. सो इकडे LT अपॉन TN आलं, तिकडे पण LM अपॉन MN जायचं. मग आता सर्व व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करायच्या. एकदा फॉर्म्युला मिळाला की LT किती येतं ती फाइंड करायची. सो ॲज इट इज ठेवायचं LT ला. TN किती येतं, TN ऑलरेडी गिवन दिलं 8, TN 8 लिहायचं. LM किती येतं, LM 6 आहे आणि MN किती तर MN 10 आहे. या सर्व व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केल्या. आता काय होईल याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो LT into 10 आणि LT into 6 होईल. मग काय होईल LT multiplied by 10 LT multiplied by 10 into okay is equal to LT into 10 is equal to 8 into 6. तिरपा गुणाकार केला. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लायची टर्म डिवाइडला बऱ्याच सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये जनरली मॅथ मध्ये त्याचा उपयोग होतो, त्यामुळे या गोष्टी जनरली लक्षात आल्याच पाहिजे. ठीक आहे, LT into 10 into is equal to 8 into 6. आता हा मल्टिप्लायचा 10 कुठे झाला, डिवाइडला. ठीक आहे, सो LT is equal to काय होईल, सो LT is equal to 8 into 6 divided by 10 होईल. 8 into 6 divided by 10. आता करायचं कॅल्क्युलेशन, सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे, आता या ठिकाणी जर कट करायचं म्हटलं तर कसं कट करता येईल, तर 4 2 चा 8 आणि 5 2 चा 10 असं सुद्धा कट होईल. बरोबर आहे, राईट. LT अपॉन TN is equal to LM अपॉन MN. सो 6 by 10 is equal to LT अपॉन 8. तो 8 6 आणि हा 10. ओके, ठीक आहे. तर काय होईल 4 into 6 अपॉन 5 होईल. आता जर सपोज आपण याला LT डायरेक्टली घेतलं तर LT काय होईल तुमचा, तर 4 into 6 24 24 by 5 24 by 5. तर 24 by 5 ला कट करू म्हणजे काय मिळेल बघा बरं. आता 24 by 5 तर सपोज 24 डिवाइडेड बाय 5 तर काय होईल, ओके 5 4 चा 20. ठीक आहे, 5 4 चा 20. 20 मधून 24 मधून 20 गेले खाली 4 उरतो. आता याला डिवायडेशन होणार नाही, पॉईंट द्यावा लागेल आणि ते जर 0 घेतला 5 8 चा 40 म्हणजे 4.8. काय आन्सर येईल, LT इज इक्वल टू 4.8 येईल. कसं तर या ठिकाणी डायरेक्टली आपली बचपन की मेथड जर यूज केलं तरी चालेल. एक चमचा 24 डिवाइडेड बाय 5 5 4 चा 20 खाली 24 मायनस 20 उरला 4. या ठिकाणी 5 ने 4 ला डिवाइड होत नाही, त्या ठिकाणी दिला पॉइंट, वरून घेतला 0. 5 8 चा 40 40 मधून 40 गेला 0. कंप्लीट डिवायडेशन. काय आन्सर आलं 4.8. नसेल समजत तर डायरेक्ट चमचा करून कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल डिवायडेशन. पण आता जनरली मोठाले कॅल्क्युलेशन असतात त्यात वेळ जास्त जातो, त्यामुळे थोडं अपडेट व्हायचं. ठीक आहे, सो LT किती मिळेल, LT मिळेल 4.8. ठीक आहे, आणि जर सिंपल तुम्हाला जर कॅल्क्युलेशन अगदी सोपं करायचं असतं तर काय केलं असतं तुम्ही, डायरेक्टली इथं कट न करता 8 into 6 किती होतं 48. 8 into 6 48 आणि 48 डिवाइडेड बाय 10 किती येतं 4.8. जर तुम्ही हे 4 2 चा 8 आणि 10 2 चा 5 जर तुम्ही केलं नसतं तर डायरेक्ट तुम्ही 8 6 चा 48 डिवाइडेड बाय 10 4.8 आलं असतं. परंतु यामुळे काय होतं की ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही डायरेक्ट तसा आन्सर आलो, पण बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये कट करून कॅल्क्युलेशन करायची सवय लागलेली आहे. आणि जर या ठिकाणी डायरेक्ट केलं तर नंतर पण तुम्ही डायरेक्ट करणार, मोठं कॅल्क्युलेशन असेल मग त्यावेळेस रॉंग होईल, त्यावेळेस लवकर येणार नाही. म्हणून काय करायचं, इथं जरी इझी आहे परंतु इथे सुद्धा आपली जी कॅल्क्युलेशन करण्याची एक मेथड आहे, स्वतःची एक मेथड बनवायची, आपल्याला इझी वाटेल ती मेथड आणि त्याच मेथडनं जायचं, कधी ती मेथड चेंज नाही करायची. आता मी 8 into 6 48 डिवाइड बाय 10 केला असता तर 2च स्टेप मध्ये आन्सर आला असतो, पण एक स्टेप वाढवली का, कारण आपली जनरल मेथड काय आपण काय करतोय प्रत्येक वेळेस मी जी मेथड यूज करतोय मी काय करतोय छोट्या छोट्या पार्ट मध्ये कट करतो म्हणजे डिवायडेशन करायला इझी वाटतं. इथे पण मी तेच केलंय, आपली मेथड सोडायची नाही. तो आन्सर सेमच येईल. सो 4.8 LT किती मिळाला हा 4.8. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवरचे 4 ते 5 एक्झाम्पल झाले, त्यामुळे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवरती काही डाऊट नसेलच. ठीक आहे, चला त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9. ओके, सेम इथं पण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीज आहे. आता ऍक्च्युअली हे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः पण करू शकता, परंतु काय की या प्रॉब्लेम मध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन लेंदी आहे. म्हणजे काय होईल या ठिकाणी थोडंसं इक्वेशन वगैरे बनतील. म्हणजे सर्व ठिकाणी x दिले आणि x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर काय करावं लागेल, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थितरित्या करावं लागेल. बाकी फॉर्म्युला तर सेमच आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बदलणार नाही कुठेच. फक्त या सर्व ठिकाणी x दिला, इथे x x + 5x - 2 x + 2 याचं मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करावं लागेल.
आता यासाठी कोणता तर आपण शिकलेलो आहे ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये सी प्लस डी असेल तर आपण काय करतो, आपण या ए ने काय करतो, तर ए ने हा सी प्लस डी ह्या ब्रॅकेटला पूर्ण काय करतो, मल्टिप्लिकेशन करून घेतो. नंतर या बी ने या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करतो. तर हीच मेथड या ठिकाणी वापरायची. काय, इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज इनटू इन ब्रॅकेट सी प्लस डी ब्रॅकेट क्लोज. हे जे मल्टिप्लिकेशन आपण करतो या ए ने सी प्लस डी ला मल्टिप्लाय करून घेतो, नंतर प्लस या बी ने सी प्लस डी ला मल्टिप्लाय करून घेतो आणि त्यांचं काय करतो आपण, ऍडिशन करतो. त्याच पद्धतीने तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. हे तुम्ही केलेले आहे सर्व रूल्स, त्याच रूलचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आय थिंक 7th स्टँडर्ड पर्यंत हेच केलेलं आहे. ठीक आहे, तेच या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. ओके, तर आपण या ठिकाणी डायरेक्टली सोल्युशन कडे जाऊया. लेट्स सी हियर. ओके, काय दिलंय, जे ज्या गोष्टी गिवन दिल्या त्या ऑलरेडी वरती लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, आता त्या सर्व गोष्टी गिवन लिहून घ्यायच्या. काय लिहायचं, ए बी इज इक्वल टू एक्स आहे, बी सी इज इक्वल टू एक्स प्लस 5 आहे, एडी इज इक्वल टू एक्स मायनस 2 आहे आणि डीसी इज इक्वल टू एक्स प्लस 2 आहे. सुरुवातीला हे जे दिलंय ते लिहून घ्यायचं. त्यानंतर काय म्हणलंय की इन ट्रायंगल एबीसी मध्ये सेगमेंट बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. हा बीडी एबीसी ला बायसेक्ट करतो, ती गोष्ट इथे लिहून घ्यायची महत्वाची. अगोदर हे साइडच्या व्हॅल्यू लिहिल्या की नंतर खाली जायचं. सेगमेंट बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. हे वाक्य महत्वाचं आहे की हा बीडी बायसेक्ट करतो एबीसी ला म्हणजेच अँगल बी ला, म्हणजे बीडी बायसेक्टर आहे आणि बायसेक्टर असल्यावर कोणती प्रॉपर्टी यूज करणार, बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, काय होईल मग प्रॉपर्टी काय सांगते की ज्या साइडला कट केलं त्यांचा रेशो उरलेल्या दोन साइडच्या रेशो एवढा असेल. म्हणजे काय, AD upon DC is equal to AB upon BC. AB upon BC बरोबर आहे. फक्त काय काळजी काय घ्यायची, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी तेच सांगतोय आणि त्यानंतर जर मिस्टेक झाली तर मग ही मोठी चूक आहे. आता व्हायलाच नाही पाहिजे की सुरुवात जर इकडनं वरतून केली AD upon DC तर इकडून सुद्धा AB upon BC कडूनच करायची. ठीक आहे, लक्षात आलंच असतील त्या गोष्टी. आता सर्व व्हॅल्यूज पुट करू. आता AD च्या ठिकाणी काय येईल, तर AD च्या ठिकाणी येईल x minus 2. सो एडी च्या ठिकाणी थोडंसं इकडे घेतो, म्हणजे जागेचं मॅनेजमेंट थोडंसं करावं लागेल. सो एडी च्या ठिकाणी काय येईल एक्स मायनस 2 आणि डीसी च्या ठिकाणी काय येईल एक्स प्लस 2. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करताना व्यवस्थित तिथे मोकळं लिहायचं, जागेचं मॅनेजमेंट म्हणून थोडंसं इकडे घेतो. ठीक आहे, सो एडी एक्स मायनस 2 आणि डीसी एक्स प्लस 2 इज इक्वल टू एबी किती आहे तर एक्स, एबी एक्स आणि डीसी किती तर एक्स प्लस 5. बीसी काय आला एक्स प्लस 5. आलं लक्षात, काय केलं सर्व व्हॅल्यू पुट केल्या. या एडी च्या ठिकाणी x मायनस 2, डीसी च्या ठिकाणी x प्लस 2. बघा एडी x मायनस 2 आणि डीसी x प्लस 2. आता एबी च्या ठिकाणी x कारण एबी x आहे आणि बीसी च्या ठिकाणी x प्लस 5. आता कुठलीच व्हॅल्यू कंप्लीट दिली नाही तरी पण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, मिळते. ठीक आहे, मिळणार, बरोबर आहे, फक्त लक्ष द्यायचं. आता काय करणार तुम्ही, क्रॉस मल्टिप्लिकेशन. जी जनरल मेथड आहे ती बदलायची नाही, जरी व्हॅल्यू माहित नाही पण मेथड आपली तीच ठेवायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने याला आणि याने याला मल्टिप्लाय करायचं. आता याला ब्रॅकेट मध्ये घेऊ, काय होईल x मायनस 2 मल्टिप्लाइड बाय x प्लस 5. x मायनस 2 मल्टिप्लाइड बाय काय झालं x प्लस 5. ठीक आहे, आता हा x मायनस 2 ऍज इट इज x मायनस 2 मल्टिप्लाइड बाय हा काय होईल x प्लस 5. x मायनस 2 हा x मायनस 2 इंटू x प्लस 5 हे दोन मल्टिप्लिकेशन झालं. x मायनस 2 ला एका ब्रॅकेट मध्ये टाकलं त्याला x प्लस 5 ने मल्टिप्लाय केलं इंटू इकडे काय होईल x इंटू x प्लस 2. x इंटू x प्लस 2. आलं लक्षात, काय झालं या x मायनस 2 आणि x प्लस 5 दोघांचं मल्टिप्लिकेशन दोघांना दोन ब्रॅकेट मध्ये टाकलं. इकडे हा x इंटू x प्लस 2 केलं. आलं लक्षात, हे असे कॅल्क्युलेशन तुम्ही आतापर्यंत 9th स्टँडर्ड मध्ये खूपच केलेले आहेत. ठीक आहे, कारण पॉलिनॉमियल वगैरे टॉपिक झालेला आहे त्यावेळेस गरज पडलीच असेल याची, त्यामुळे लक्षात असेलच या गोष्टी. ठीक आहे, सो x मायनस 2 इंटू x प्लस 5 इज इक्वल टू x इंटू x प्लस 2. ठीक आहे, आता याचं करायचं कॅल्क्युलेशन. आता काय करणार तुम्ही, याचं मल्टिप्लिकेशन करताना या x ने जो मी तुम्हाला सांगितलं होतं x मायनस 2 म्हणजे काय आहे a प्लस b आणि x प्लस 5 म्हणजे काय c प्लस d. म्हणजे हा a ने या कंप्लीट ब्रॅकेटला म्हणजे हा x ने या कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं. मग x इंटू x प्लस 5 काय होणार x इंटू x प्लस 5. ठीक आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. या x ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं x इंटू x प्लस 5. आता कशाने करायचं मायनस 2 ने. सो मायनस 2 इंटू x प्लस 5 मायनस 2 इंटू x प्लस 5. या मायनस 2 ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं मायनस 2 इंटू x प्लस 5 इज इक्वल टू पुढे काय पुढे x इंटू x प्लस 2 आहे.
x इंटू एक्स प्लस 2 आहे. आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. जो असा आपला फॉर्म्युला होता कसं होतं की a प्लस बी इन ब्रॅकेट c प्लस डी होतं. तर आपण काय करायचो, ह्या a ने c प्लस डी ला मल्टिप्लाय करायचो, नंतर या प्लस बी ने पण c प्लस डी ला मल्टिप्लाय करायचो. तीच या ठिकाणी फॉर्म्युला यूज केला. या x ने या x प्लस 5 ला मल्टिप्लाय केलं, नंतर या -2 ने या x प्लस 5 ला मल्टिप्लाय केलं आणि हे ऍज इट इज राहिलं. लक्षात आलं असेल आणि ह्या फॅक्ट तुम्हाला आल्याच पाहिजे. कारण एवढं कॅल्क्युलेशन 10th मध्ये तुम्हाला जमायलाच पाहिजे. ठीक आहे. आता बघा, आता आपण कॅल्क्युलेशन करूया. सो x इंटू एक्स प्लस 5, x इंटू एक्स काय होईल x स्क्वेअर, x इंटू एक्स x स्क्वेअर प्लस x इंटू 5x. आलं लक्षात? x इंटू एक्स x स्क्वेअर, x इंटू प्लस 5 प्लस 5x. आता हे -2 इंटू एक्स -2x, -2 इंटू 5 -10 इज इक्वल टू x इंटू एक्स x स्क्वेअर आणि x इंटू 2 प्लस 2x. झालं कंप्लीट. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण याला मल्टिप्लिकेशन केलं. कसं केलं? अगोदर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून असं ब्रॅकेट मध्ये लिहून घेतलं. आता a प्लस बी सी प्लस डी म्हणजे x ने काय केलं, x प्लस 5 ला मल्टिप्लाय करून घेतलं टोटल, -2 ने सुद्धा x प्लस 5 ला मल्टिप्लाय करून घेतलं. मग आता x इंटू x काय झालं x स्क्वेअर. आता बघा, हा x इंटू x x स्क्वेअर, हा x इंटू 5 5x. आता हा -2 इंटू x -2x, हा -2 इंटू 5 -10, हा x इंटू x x स्क्वेअर, x इंटू प्लस 2 2x. आलं लक्षात? असं करायचं मल्टिप्लिकेशन. परत लक्ष द्या, हा x इंटू x x स्क्वेअर, हा x इंटू प्लस 5 प्लस 5x, हा -2 इंटू x -2x, हा -2 इंटू 5 -10. कारण मायनस ने प्लस ला मल्टिप्लाय केलं मायनसच होतं. सो -2 इंटू x -2x, -2 इंटू 5 -10 इज इक्वल टू सिम्बॉल ऍज इट इज x इंटू x x स्क्वेअर, x इंटू प्लस 2 प्लस 2x. दॅट इज द कंप्लीट. ठीक आहे. आता काय होईल, आता या दोन्ही साइडला x स्क्वेअर आहे, तर हा x स्क्वेअर आणि हा x स्क्वेअर कॅन्सल. काय होईल? कॅन्सल. आता काय उरलं, फक्त x आणि हे टर्म उरले. आपण काय करू, x चे टर्म एका साइडला घेऊन बाकी व्हॅल्यूज त्या साइडला जाऊ देऊ. म्हणजे हा प्लस 5x ऍज इट इज, बरोबर आहे, प्लस 5x ऍज इट इज, हा -2x ऍज इट इज इक्वल टू हा प्लस -10 तिकडे गेला तर प्लस, सॉरी एक मिनिट, आता तिकडचा प्लस 2x इकडे आला काय होईल -2x. सो हा पण होईल -2x. ठीक आहे. परत एकदा काळजीपूर्वक लक्ष द्या. आता हा प्लस 5x ऍज इट इज, हा -2x ऍज इट इज, तिकडचा प्लस 2 इकडे आला तर -2x इज इक्वल टू इकडचा -10 तिकडे गेला तर +10. आलं इथपर्यंत लक्षात? काय केलं, x स्क्वेअर कॅन्सल झालं. हा प्लस 5x ऍज इट इज, हा -2x पण ऍज इट इज. x च्या टर्म एका साइडला आणि व्हॅल्यू एका साइडला घेऊ, कारण x ची व्हॅल्यू काढायची. सो प्लस 5x ऍज इट इज, हा -2x पण ऍज इट इज, हा प्लस 2 इकडे आला तर तो काय होणार, प्लस चा इकडे आला तर मायनस होणार. सो -2x, हा -10 तिकडे गेला तर +10. आता काय होणार आहे 5x. लक्ष द्या, हा 5x ऍज इट इज, 5x ऍज इट इज. आणि आता काय होतं, ऍडिशन सबट्रॅक्शन माहिती आहे, मायनस मायनस ची ऍडिशन करायची. सिंबल कोणता येतो, मायनसचा, आणि क्रिया होते ऍडिशनची. सो -2x आणि -2x, सिंबल येणार मायनसचा, आणि 2 + 2 4x, तो हे होणार 4x. ठीक आहे. -2x आणि -2x होतो 4x. कसं, तर मायनस मायनस ची ऍडिशन करताना सिंबल द्यायचा मायनसचा आणि क्रिया करायची ऍडिशन. हे लक्षात आलं पाहिजे. हे ऍडिशन सबट्रॅक्शनच्या बी क्रिया आहे. म्हणजे काय, मायनसचा सिंबल दिला आणि 2 + 2 4. सो -2x आणि -2x होतो -4, सिंबल मायनसचा, क्रिया ऍडिशनची. ठीक आहे. सो 5x - 4x इज इक्वल टू किती, 10. आणि आता 5x - 4x म्हणजे किती राहणार, x, कारण 5 मधून 4 गेला 1 आणि हा x, 1 * x 1. सो देअरफॉर वी गॉट x इज इक्वल टू 10. काय मिळालं आपल्याला, x ची व्हॅल्यू 10 मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला जी x ची व्हॅल्यू काढायची होती ती आपण फाइंड केली. अतिशय सिंपल आहे. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे. आणि माझ्या मते मी एकदम अति सुंदररित्या आणि एकदम याच्यापेक्षा इझी स्टेपच नाही, या इझी स्टेपनं मी या ठिकाणी सांगितलेले. सर्वात इझी ही स्टेप आहे. याला जर फॉलो केलं तर कधीच अशा प्रकारचे, ह्याच प्रॉब्लेम मध्ये नाही, कुठे जरी अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन आले तरी तुमचं चुकणार नाही. अतिशय इझी स्टेप आहे. x इज इक्वल टू 10 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाते. अगदी सिंपल आहे. ओके, तर चला वेळ न घालवता पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. द्या लक्ष इकडे. आता काय दिलं, एक ऍक्टिव्हिटी टाइपचा प्रॉब्लेम आहे आणि एकदम महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे ही. ऍक्टिव्हिटी आय थिंक 2019 की 2020 मध्ये विचारली गेलेली आहे. कारण 21 ला तर एक्झाम झालीच नाही, पण 2020च्या एक्झाम पेपर मध्ये आय थिंक विचारली गेली असावी. अशा टाइपची एक ऍक्टिव्हिटी विचारली गेलेली आहे. कन्फर्म नाही सांगू शकत, पण आय थिंक विचारली गेलेलीच आहे. ठीक आहे. अगदी सिंपल आहे, फक्त ब्रॅकेट भरायचे अशा टाइपची ऍक्टिव्हिटी मध्ये.
काय म्हटलंय इन द फिगर 1.4x x इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. या ट्रायंगल DEF मध्ये हा x इंटेरियर पॉइंट आहे आणि इज जॉईंट टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. याने ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला जॉईंट केलंय. त्यानंतर PQ इज अ पॅरलल टू D. PQ कुठे PQ लक्ष द्या इकडे. हा बघा ही PQ आणि ही D एकमेकांना पॅरलल आहे. मी कलर मध्ये तुम्हाला डिनोट करतो. ठीक आहे. ही PQ हा D आणि PQ काय एकमेकांना पॅरलल आहे. PQ आणि D एकमेकांना पॅरलल आहे. त्याच्यानंतर आता पुढचा ग्रीन कलर मध्ये देतो. ठीक आहे. आता काय QR आणि EF एकमेकांना पॅरलल आहे. कुठे QR हा QR आणि हे EF हे एकमेकांना पॅरलल आहे. हे QR आणि EF पण काय एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे. सो फिल इन द ब्लँक्स प्रूव्ह दॅट PR आणि DF हा PR आणि DF आपल्याला काय करायचं प्रूव्ह करायचं एकमेकांना पॅरलल आहेत की नाही. ठीक आहे. लक्ष द्या. आता इन ट्रायंगल XD आता जो XD ट्रायंगल सांगितलाय त्याला मी काय करतो एका वेगळ्या कलर मध्ये ट्रायंगल बनवतो. ठीक आहे. XD ट्रायंगल बघा हा XD आणि E हा XD ट्रायंगल बनला. जो पिंक कलर दिसते हा XD ट्रायंगल आहे. आता ह्या XD ट्रायंगल मध्ये PQ आणि D एकमेकांना पॅरलल आहेच. पॅरलल कशामुळे गिवन दिलाय की हा XD जो ट्रायंगल आहे PQ आणि D पॅरलल आहे हे गिवन दिलेले. सो या ब्रॅकेट मध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला या ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल गिवन. काय लिहावं लागेल गिवन. ठीक आहे. आलं लक्षात. या XD पिंक कलरच्या ब्रॅकेट मध्ये PQ आणि D ऑरेंज दिसणारे एकमेकांना पॅरलल आहे कारण गिवन दिलंय. काय दिलंय गिवन. आणि मला सांगा ज्या वेळेस या ट्रायंगलच्या एका साइडला लाईन पॅरलल असते म्हणजे काय होईल हा ट्रायंगल जर मी असा टिल्ट केला तर कसा ट्रायंगल होईल तो असा तयार होईल तो XDE. ठीक आहे. तिकडे करून टाकतो तुम्ही लक्ष द्या. इकडे दिसणार नसेल तर सपोज जर मी असा ट्रायंगल ड्रॉ केला याला नाव दिलं X आणि DE. हा XD असा ट्रायंगल असेल XD आणि ही PQ जर याला पॅरलल असेल अशी PQ. ठीक आहे. या ट्रायंगलला मी असं टिल्ट केलं हा X गेला वरती आणि PD आली या साइडला. X वरती गेला PD इकडे आला EQX इकडे गेला. ठीक आहे. अशा पद्धतीने हा ट्रायंगल बनला. ठीक आहे. हा असा फिरवला ट्रायंगल मी असा कसा येईल तो मग असा बघा असा फिरवल्यावर X जाईल वरती X वरती गेला त्याच्या खाली PD त्याच्या खाली D असा. ठीक आहे. आता जर PQ आणि D पॅरलल असेल तर बाय बेसिक प्रोपेगेशन थेरम म्हणजे BPT थेरम काय म्हणतो XP/PD XP/PD is equal to XQ/QE XQ/QE XQ/QE. आलं लक्षात. XP/PD आणि XQ/QE जेव्हा दोन ट्रायंगलच्या दोन साइड ट्रायंगलला एखादी साइड पॅरलल असते तेव्हा कोणता थेरम BPT थेरम. काय सांगतो BPT थेरम XP/PD is equal to XQ/QE. हे झालं BPT थेरम. आलं लक्षात. हे ब्रॅकेट कसे भरले ते. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा ट्रायंगल काय आता सर्व गोष्टी या ठिकाणी मिटवून टाकतो मी या. ठीक आहे. इकडच्या दुसरा ट्रायंगल सपोज दुसऱ्या ट्रायंगलचा विचार करू. ठीक आहे. आता पिंक कलर मध्ये घेऊ. काय दुसरा ट्रायंगल XEF हा XEF. त्या XEF ट्रायंगलचा जर विचार केला XEF या ट्रायंगल मध्ये ही QR आणि EF या दोन साइड पॅरललच आहे. आता या ठिकाणी जर विचार केला तर ऍक्च्युअल मध्ये ट्रायंगल सरळ दिसतो त्यामुळे काही अडचण येणार नाही पण तरी पण मी परत सेपरेट ट्रायंगल ड्रॉ करून दाखवतो. XEF ट्रायंगल बघा हा X हा E आणि हा F हा XEF ट्रायंगल आणि ही QR आहे याला पॅरलल. आता ही जर पॅरलल म्हटलं तर BPT थेरम काय होईल मित्रांनो XQ/QE काय होईल XQ/QE. बघा XQ/QE is equal to XR/RF 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 होईल. सेपरेट मध्ये XQ/QE is equal to XR/RF. कशामुळे आलं हे बाय BPT बेसिक प्रोपॅशिलिटी थेरम या ब्रॅकेट मध्ये आणि इथं पण काय लिहिलंय XR आणि QF कशामुळे पॅरलल गिवन आहे. गिवन दिलंय QR आणि EF पॅरलल आहे बरोबर आहे. त्यामुळे या ब्रॅकेट मध्ये गिवन आहे आणि इथे BPT थेरम काय BPT थेरम XQ/QF is equal to XR/EF. या पिंक ब्रॅकेट मध्ये लक्ष द्या. आलं इथपर्यंत लक्षात. आता इथपर्यंत जर लक्षात आलं असेल तर पुढच्या गोष्टी बघूया आपण. आता जर सपोज फर्स्ट आणि सेकंडचा जर तुम्ही विचार केला तर XP/PD या XQ/QE शी इक्वल आहे. XP/PD XQ/QE शी इक्वल आहे आणि हा XQ/QE जो या ग्रीन पार्ट मध्ये दिसतोय हा दोन्ही इक्वल आहे या साइडशी. म्हणजे याचा अर्थ काय हा XQ/QE याच्याशी इक्वल असेल आणि XQ/QE याच्याशी जर इक्वल असेल तर या दोन पण काय होईल एकमेकाशी इक्वल होईल. सो इथे काय येईल XP/PD is equal to XR/RF.
एक्स आर अपॉन आर एफ होईल. ठीक आहे, कारण काय की हा ग्रीन मध्ये दिसणारा पार्ट ज्याला मी ग्रीन मध्ये डिनोट केलंय, लक्ष द्या, हा एक्स क्यू अपॉन क्यू इन, एक्स क्यू अपॉन क्यू इन हा याच्याशी इक्वल असेल आणि हा जर याच्याशी इक्वल असेल म्हणजे कसं असतं आपलं, ए इज इक्वल टू बी असेल आणि बी इज इक्वल टू सी असेल तर ए आणि सी सुद्धा एकमेकांना काय होतात, इक्वल होतात. कारण ए ची किंमत 5 तर बी ची पण 5 आणि बी ची 5 तर सी ची पण 5 म्हणजे ए आणि सी सुद्धा 5 ते सुद्धा एकमेकांना काय होतील, इक्वलच होतील. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हा एक्स क्यू आणि क्यू इन हे एक्सपी आणि पीडी ला पण इक्वल आहे आणि एक्सआर आणि ईएफ ला आरएफ ला पण इक्वल आहे. म्हणजेच हा एक्सपी अपॉन पीडी आणि एक्सआर अपॉन आरएफ फर्स्ट आणि सेकंड नुसार काय होतील, इक्वल होतील. आणि जरा लक्ष द्या इकडे, सर्व गोष्टी हे करतो मी आता, थोडंस लक्ष द्या. आता हा एक्सपी अपॉन पीडी बघा, एक्सपी अपॉन पीडी कुठे गेलं, इकडे. त्यानंतर एक्सआर अपॉन आरएफ, एक्सआर अपॉन आरएफ कोणता ट्रायंगल बनला, हा एक्स डीएफ या ट्रायंगलचा जर विचार केला तर एक्स डीएफ ट्रायंगल मध्ये एक्सपी अपॉन पीडी आणि एक्सआर अपॉन आरएफ ज्या वेळेस सपोज हा ट्रायंगल इकडे बनवतो मी, थोडस एक मिनिट, थोडासा बाहेर काढला लक्ष देईल तुमच्या, कोणता ट्रायंगल बनेल तो, एक्स डीएफ. हा एक्स डीएफ ट्रायंगल म्हणजे काय केलं, फक्त मी याला असं फिरवलं तर हा एक्स गेला वरती आणि डी आला त्या साईडला, म्हणजे डी इकडे गेला. ठीक आहे, हा डी इकडे घेतला, हा एक्स डी एफ ट्रायंगल. हा इकडे असा फिरवला तर एक्स गेला वरती, डी आला इकडे, एफ इकडे. ठीक आहे, आता डी कडून इकडे पी आर आणि हा पी आर झाला तसा लाईन. म्हणजे या ट्रायंगलच्या एका साईडला जर ही लाईन असेल म्हणजे दोन साईडला इंटरसेक्ट करत असेल आणि हा रेशो एक्सआर अपॉन आरएफ, एक्सआर अपॉन आरएफ आणि एक्सपी अपॉन पीडीएफ हा रेशो जर इक्वल असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय म्हणतो आपण की ह्या दोन लाईन आरपी आणि एफडी या एकमेकांना पॅरलल आहे. आरपी म्हणजे काय, पीआर आणि डीई. या तुमच्या बुक मध्ये या ठिकाणी डीई दिलंय पण ऍक्च्युअली तर याला डीएफ म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, डीएफ. ही मिस्टेक आहे बुकची. पीआर आणि डीई एकमेकांना पॅरलल आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. कशामुळे, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी मुळे. आलं लक्षात की यानंतर हे जर रेशो इक्वल आले तर बाय बीपीटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम आपण म्हणू शकतो हा रेशो जर इक्वल असेल तर या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ती ही पीआर आणि डीएफ, हे डी नाही डीएफ एकमेकांना पॅरलल आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अत्यंत महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे. 3 मार्क्स साठी सुद्धा एखाद्या वेळेस विचारल्या जाऊ शकते ऍक्टिव्हिटी. कारण स्टेट बोर्डचा सिलेबस जर बघितला असेल तर एक ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ऍक्टिव्हिटी सुद्धा सॉल्व्ह करावं लागतात. 3 मार्क्स साठी येतात ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, 2 मार्क्स साठी पण असतात आणि 3 मार्क्स साठी पण असतात. तर या ठिकाणी अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आय थिंक विचारली गेलेली आहे. कन्फर्म करून बघू शकता. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी विचारली जाते. आलं लक्षात. आता एक शेवटचा प्रॉब्लेम आहे आणि ज्याला तुम्ही हाय ऑर्डर थिंकिंग हॉट क्वेश्चन म्हणता तो हॉट क्वेश्चन आहे. हा थोडासा हाय ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी रे सी बायसेक्ट अँगल एसीबी आणि AB इज अ कॉन्ग्रुएंट टू AC then prove that ED parallel to BC. आता काय म्हटलंय, इन ट्रायंगल ABC BD बायसेक्ट अँगल ABC C बायसेक्ट अँगल ACB AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहे, ED आणि BC प्रूव्ह करायचे. आता क्वेश्चन हॉट कशामुळे बनतो, क्वेश्चन बघितला फक्त स्टेटमेंट दिसतं, स्टेटमेंट मध्ये लवकर काही कळत नाही, इथं फिगर पण नाही, बनला हॉट क्वेश्चन. यालाच काय म्हणायचं, हॉट क्वेश्चन. आता लक्ष द्या, नाही दिली फिगर, आपण फिगर बनवू ना. फिगर दिली नाहीये, स्टेटमेंट वरून फिगर बनवू आणि सगळ्या गोष्टी लिहू. हॉट क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टेप बाय स्टेप गेलं त्यासारखी मजा कशात नाही. एकदा जर सवय लागली आणि एकदा प्रॅक्टिस आणि एकदा जर त्या गोष्टीशी लिंक झालं तर हॉट क्वेश्चन सगळ्यात इझी वाटू लागतात. कारण एक इंटरेस्ट आणि एक मजा तर म्हणजे एक आवड तयार होते, एक नवीन इंटरेस्टिंग काहीतरी शिकायला मिळतं हॉट प्रॉब्लेम करून. काय म्हटलं, इन ट्रायंगल एबीसी, पहिले ट्रायंगल एबीसी बनवू. हा बनवला मी ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, मी याच्याकरता फिगर पहिले ड्रॉ करून ठेवली नाही की तुमच्या लक्षात यावं समोर, म्हणून मी फिगर तुमच्या समोर ड्रॉ करते. ठीक आहे, तर इन ट्रायंगल एबीसी तो एक ट्रायंगल एबीसी बनवून घेऊ. काय दिलेल्या स्टेटमेंट मधून आपल्याला फिगर तयार करायची. तर ट्रायंगल एबीसी म्हटलं तर ट्रायंगल एबीसी बनवून घेतला. हा बनवला ट्रायंगल एबीसी. जे जे गिवन दिलंय गिवन नुसार चालायचं. ठीक आहे, अगदी इझी जातं हॉट सॉल्व्ह करायला पण. हा झाला एबीसी ट्रायंगल. इथपर्यंत आलं इन ट्रायंगल एबीसी. आता काय म्हणलं, रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. आता एबीसी म्हणजे कोणता अँगल, हा बी मधातला बी. याला बीडी बायसेक्ट करतो. बायसेक्ट म्हणजे कुठे जाईल तो, अपोजिट साइडवर. बरोबर आहे, बायसेक्ट एखाद्या अँगलला बायसेक्ट केलं रे कुठे जाणार, समोरच्या साइडवर एसी, म्हणजे इकडे जाईल तो असा बायसेक्ट केलं. ठीक आहे, याला काय नाव द्यायचं, बीडी. काय नाव द्यायचं, बीडी.
कारण काय म्हणलं ते रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. एबीसी म्हणजे ह्या अँगलला बायसेक्ट करतो म्हणजे पुढे न्यायचा कुठे अपोजिट साइडला, कारण बायसेक्टर त्या अँगलचा अपोजिट साइडवर जातो, पुढच्या त्याच्या अपोजिट साइडवर. मग हा बीडी गेला इथं, डी पॉइंट आहे एसी वर आलं इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलं सी बायसेक्ट अँगल एसीबी. आता सी ठीक आहे, सी कुठे सी अँगल एसीबी म्हणजे कोणता अँगल सी अँगल. ठीक आहे. या सी अँगलला सी बायसेक्ट करतो. मग या सी अँगलला बायसेक्ट करणं म्हणजे तो कुठे जाणार इकडे, याला नाव द्यायचं ई. आणि हे अँगल पण काय असते खरी इक्वल, कारण बायसेक्ट आहे. मग हा पॉइंट होईल ई. कोणता पॉइंट होईल हा ई सी. झाली फिगर तयार तुमची. आलं लक्षात. फिगर नव्हती काहीच नव्हतं, क्वेश्चन हॉट वाटत होता. आता फिगर बनली तर सगळ्यात इझी क्वेश्चन वाटेल. हॉट क्वेश्चन म्हणजे एक मजा आहे त्याच्यात. ठीक आहे. फक्त बनवता गेलं पाहिजे. काय केलं सगळ्यात पहिले ट्रायंगल एबीसी बनवून घेतला. आता एबीसीचा बीडी बायसेक्टर होता, तर या एबीसीचा अँगल एबीसीला बीडी बायसेक्ट केलं बीडीने, आणि एसीबीचा सी ड्रॉ केला. झाली तुमची इथपर्यंत फिगर बनली. आता काय राहिलं. ठीक आहे. आता गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ या टाइप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. चला आता गिवन करू. लिहू गिवन. काय गिवन दिलंय इन ट्रायंगल एबीसी. काय लिहायचं गिवन मध्ये इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी काय तुमचा बीडी बायसेक्टर आहे एबीसीचा. तर काय म्हणणार तुम्ही रे बीडी. आता रे म्हटलं त्यांनी बरोबर इकडे. आता रे म्हटल्यामुळे काय करणार तुम्ही रे म्हटले त्यांनी, तर रे म्हणजे याला पुढे वाढवून द्या असं. ओ ओके. याला थोडंसं असं पुढे वाढवून द्या म्हणजे हा रे बनेल. ठीक आहे. याचं नाव डी द्या. ठीक आहे. याला डी द्यायचं नाव डी. हा बीडी झाला. ठीक आहे. आता इथं पण रे सी म्हटलं, याला पण थोडं समोर वाढून द्यायचं. ठीक आहे. सेगमेंट नाही ठेवायचं, याला पुढे वाढून द्यायचं. याला पण थोडं एक्सटेंड केलं समोर. ठीक आहे. हा पण तुमचा सी बनला. ठीक आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. फ्री हँड ड्रॉ केलेली डायग्राम आहे, पण तरी व्यवस्थित आलेली आहे. ठीक आहे. एवढी काही असं हे नाही आहे नाव ठेवण्यासारखं. ओके. या ठिकाणी डी पॉइंट असेल. बनलाय. काय दिसतंय आता गिवन जे दिसतंय ते लिहून घ्यायचं. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट्स कोणत्या अँगलला एबीसी ला. बीडी बायसेक्ट करतो अँगल एबीसी ला. ठीक आहे. दुसरं गिवन काय रे सीई बायसेक्ट अँगल एसीबी. रे सीई अँगल एसीबी ला बायसेक्ट करतोय. हा जो बीडी आहे हा एबीसी ला बायसेक्ट करतोय आणि हा सी एसीबी ला बायसेक्ट करतोय. हे झालं तुमचं गिवन. ऑलरेडी आणखीन एक गिवन दिलंय. काय दिलंय एबी आणि एसी म्हणजे ही एबी साइड आणि एसी साइड एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. हे पण गिवन दिलंय. सो एबी इज कॉन्ग्रंट टू एसी. हे पण गिवन आहे. हे गिवन लिहून घेतलं. आलं इथपर्यंत. एक गोष्ट सुद्धा मनाने केली नाही, त्या मनाने कुठे फॉर्म्युला पाठ केला नाही, इथे मनाने काहीच केलं नाही. जे दिलेलं स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटनुसार फिगर बनवली स्टेप बाय स्टेप, त्याच्यातूनच गिवन लिहिलं. आता त्याच्यातूनच टू प्रूफ पण लिहायचं. त्याच्यातूनच काय करायचं टू प्रूफ पण लिहायचं. सो टू प्रूफ काय प्रूव्ह करायचंय ते लिहून घेऊ. काय प्रूव्ह करायचंय ईडी पॅरलल टू बीसी. ईडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे. ईडी पॅरलल टू बीसी पॅरलल म्हणजे प्रूव्ह करायचंय की एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून. आला इथपर्यंत लक्षात. ईडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे. ईडी पॅरलल टू बीसी हे प्रूव्ह करायचं. आता विषय येऊन थांबतो कन्स्ट्रक्शनवर. कुठे कन्स्ट्रक्शनवर. आता एक शॉर्टकट विषय कन्स्ट्रक्शन कसं बनवायचं. तर काय म्हटलंय ईडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे. तर ईडी आणि बीसी तर आपल्याला ईडी लाईन लागेल एकमेकांना प्रूव्ह करायचं म्हटल्यावर ईडी आणि बीसी. सो या ठिकाणी ई आणि डी हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे, कारण ईडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल प्रूव्ह करायचंय. म्हणून काय म्हणणार तुम्ही ड्रॉ सेगमेंट ईडी. ड्रॉ सेगमेंट ईडी, कारण ईडी आणि बीसी एकमेकांना पॅरलल प्रूव्ह करायचं होतं म्हणून ईडी सेगमेंट ड्रॉ करून घेतला. आणि आता लिहिणार आपण कंप्लीट प्रूफ. ठीक आहे. आता प्रूफ मध्ये काय करणार. आता सगळ्यात पहिल्या बायसेक्टरचा यूज करू. आता एक सेपरेटली या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. हा एबीसी अँगल आहे. ठीक आहे. हा एबीसी अँगल ही एसी साइड आणि हा बीडी याचा बायसेक्टर आहे. बीडी काय बायसेक्टर. आता एबीसी अँगलचा बीडी बायसेक्टर असेल तर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज केली तर काय होईल एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एबी अपॉन एसी.
मग काय करणार तुम्ही सगळ्यात पहिले म्हणणार सेगमेंट बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी. सेगमेंट बीडी जो आहे तो या अँगल एबीसी ला बायसेक्ट करतोय. सेगमेंट बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. मग या एबीसी ला बीडी ने जर बायसेक्ट केलं तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय होईल, तर हा एडी अपॉन डीसी म्हणजे समोरची डिवाइड झालेली साइड त्याचा रेशो आणि हा रेशो काय होईल, इक्वल होईल. सो आपण काय म्हणणार एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एबी अपॉन बीसी. हे या ठिकाणी मिळालं. याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं. काय नाव दिलं, इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. ओके लेट्स सी हियर. काय की हा बीडी बायसेक्टर होता तर या ठिकाणी सेपरेट. आता एक सेपरेटली तुम्ही असं इथं जरी केलं पण तुम्हाला थोडस मिस्टेक झाली असती म्हणून मी सेपरेट ड्रॉ करून दाखवलं. काय एबी अपॉन बीसी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी. दॅट इज फर्स्ट. आता सेकंड काय करणार तुम्ही, दुसरा सेगमेंट घेणार. कोणता, सी. सेगमेंट नाही ते रे येतो, बरोबर आहे, रे म्हणावं लागेल जरा. ठीक आहे, हा सेगमेंट नाही रे आहे. सो रे बीडी बायसेक्ट अँगल एसीबी. आता काय म्हणणार तुम्ही इथे, ठीक आहे, लेट्स सी. आता म्हणणार रे सीई. ठीक आहे, रे सीई बायसेक्ट अँगल एसीबी. या एसीबी म्हणजे फिगर जर ड्रॉ करायची म्हटलं तर आता असा येईल बघा तुमचा ए सी बी आणि हा ड्रॉ केला तर ही असा येईल तुमचा रे. ठीक आहे, इथे तुमचा सी, बरोबर आहे. या एसीबी अँगलला सी रे ने बायसेक्ट केलं. आता काय फॉर्म्युला बनेल आपला, ए अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. बरोबर आहे, ए अपॉन AC upon BC is equal to AE upon EB angle bisector. So by property of angle bisector, बरोबर आहे, by angle bisector property वापरलं तर काय होईल, by property of angle bisector, ठीक आहे. फिगर मिटवतो मी. एक लक्षात आलं तुमच्या, AC upon BC AE upon EB. ठीक आहे, तर by property of angle bisector, by property of angle bisector काय बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. तर या ठिकाणी सी रे मुळे तयार होणार आहे हा AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन हा ACB अँगल मुळे AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. नाही समजलं, व्हिडिओ बॅक घ्यायचा आणि जी फिगर काढली होती ती बघायची, लक्षात येईल. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. दॅट इज इक्वेशन सेकंड. AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC फर्स्ट आलं. दुसरं काय आलं, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. इथपर्यंत हे दोन इक्वेशन मिळाले. इथपर्यंत कोणाला काही डाऊट, बिलकुल नाही. इथपर्यंत लक्षात आला असेल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सर्व गोष्टी या ठिकाणी मिळाल्या. आता बघा या ठिकाणी काय गिवन दिलंय, तर AB आणि AC एकमेकांना इक्वल आहे. आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर हा BC आणि हा BC एकमेकांना काय सेम आहे, बरोबर आहे, इक्वल आहे. पण हा AB आणि AC पण एकमेकांना इक्वल आहे. हा AB आणि AC पण एकमेकांना काय इक्वल आहे, कारण हे कॉन्ग्रुएंट सांगितलंय. म्हटल्यानंतर ह्या AB च्या ठिकाणी मी AC लिहू शकतो आणि ह्या AC च्या ठिकाणी AB लिहू शकतो. म्हणजे काय की ह्या दोन साइड इक्वल येतील, कारण BC तर इक्वलच आहे पण AB आणि AC पण इक्वल आहे. जर मी या AB च्या ठिकाणी याच्यावरून AC लिहिलं तर AC अपॉन BC आणि AC अपॉन BC दोन्ही इक्वल आहे. सो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड हे उरलेले दोन पण काय असतील, इक्वल असतील. आता हा गिवनचा पार्ट थोडासा या ठिकाणी मिटवतो. ठीक आहे, याच याच्यावरती घेतो, कारण काय तर नेक्स्ट पेजवर घेतो, तिला डायग्राम नसल्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही. सो याच्यावरतीच घेतो. हा गिवनचा पार्ट या ठिकाणी मिटवला तर काय होईल, कसं लक्षात येईल तुमच्या की काय दिलं, गिवन AB आणि AC इक्वल आहे. सो AB आणि AC ची व्हॅल्यू एकच आणि BC आणि BC ची व्हॅल्यू एकच. म्हणजे हा AB BC
आणि हा AC BC हे दोन एकमेकांना इक्वल झाले, कारण याच्या ठिकाणी जर मी AC लिहिलं, कारण AB आणि AC गिवन दिलंय, AB आणि AC इक्वल आहे, सो या ठिकाणी जर मी AC लिहिलं AC अपॉन BC, हे पण AC अपॉन BC, म्हणजे हे दोन साइड इक्वल आहे. जर ह्या दोन इक्वल असतील तर हा AC BC याला पण इक्वल, हा AC BC याला पण इक्वल, तर हे पण काय होईल, दोन साइड इक्वल होतील. सो काय म्हणणार तुम्ही, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणावं लागेल तुम्हाला, AE अपॉन EB is equal to AE upon EB is equal to AD upon DC. काय आलं तुमचं, AE upon EB is equal to AD upon DC. कसं आलं, तर हा AB BC आणि हा AC BC इक्वल आहे का, कारण BC BC तर इक्वलच आहे, पण AB आणि AC सुद्धा गिवनली इक्वल दिलं, त्यामुळे हे दोन पार्ट जे सर्कल केलेत मी हे इक्वल झाले. कारण या AB च्या ठिकाणी जर मी AC लिहिलं तर इथं पण AC आणि इथं पण BC, तर हे इक्वल झालं. मग हा पार्ट याला इक्वल आहे, हा पार्ट याला इक्वल आहे, हे दोन पार्ट एकमेकांना इक्वल आहे सर्कल वाले, तर हे उरलेले दोन पार्ट पण एकमेकांना इक्वल होईल. म्हणून हा AE आणि EB आणि AD आणि DC एकमेकांना इक्वल झाले. आलं इथपर्यंत लक्षात. आता जर बघितलं तुम्ही तर मला सांगा, हा या थोडंसं मी या सेगमेंटला रिमूव्ह केलं. काय केलं, रिमूव्ह. ठीक आहे, मी याला रिमूव्ह करतो, लक्ष द्या थोडंसं इकडे. ओके, रिमूव्ह केलं म्हणजे काय केलं, तर सपोज फक्त मी हे हटवले थोडेसे. हा, इथे कोणता पार्ट येईल, ठीक आहे, हा D पॉइंट इथे झाला आणि हा E पॉइंट इथे झाला. ठीक आहे, तर आणि सपोज हा मधला पार्ट पण तुमचा नाहीये, सपोज असं समजून टाका हा मधला पार्ट नाहीये. ओके, आता जे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, हा ED. ओके, जर या ट्रायंगल मध्ये ही साइड या दोन साइडला या दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि हा रेशो कोणता, हा AE अपॉन EB आणि हा AD अपॉन DC, हा रेशो जर इक्वल असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT काय म्हणतो, हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ED आणि BC एकमेकांना पॅरलल आहे. हा रेशो जर इक्वल आला तर लाईन पॅरलल बनू शकता बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT नुसार. आता हे सर्व या ठिकाणी मिटवून टाकतो जे प्रूव्ह वगैरे करायचं होतं ते. ठीक आहे, कारण ED आणि BC पॅरलल प्रूव्ह करायचं होतं, कन्स्ट्रक्शन सुद्धा रिमूव्ह करतो. काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT काय म्हणणार, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT तुम्ही ED पॅरलल टू BC, ED पॅरलल टू BC, कारण एक लाईन दोन ट्रायंगलच्या दोन साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, त्यामुळे तयार होणारा जो रेशो आहे E अपॉन EB आणि AD अपॉन DC, हा रेशो जर इक्वल असेल तर कॉन्व्हर्स ऑफ BPT सांगतो त्या ज्या दोन लाईन आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहेत, त्यामुळे ED आणि BC या ठिकाणी एकमेकांना पॅरलल झालं बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. अँड दिस इज कंप्लीट सोल्युशन प्रॉब्लेम नंबर 11. आणि यालाच तुम्ही म्हणत होते हॉट क्वेश्चन, HOT, हाय ऑर्डर थिंकिंग. म्हणजेच हा हॉट क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. ठीक आहे, असं असतं हॉट क्वेश्चन मध्ये. फिगर पण दिलेली होती, फक्त स्टेटमेंट होतं, फक्त स्टेटमेंट रीड केलं खूप हार्ड वाटतं. एक एक स्टेटमेंटचा गिवन पार्ट घ्यायचा, त्याच्यावरून फिगर बनवायची, एकदा फिगर बनली की सगळं सॉल्व्ह होतं. ओरली सांगतो की ट्रायंगल ABC ची फिगर बनली की या अँगल B चा या करायचं, काय करायचं, हा D इकडे रे BD हा बायसेक्टर बनवायचा, हा C इकडे बायसेक्टर बनवायचा. हे बनलं हे गिवन लिहून घेतलं की सगळ्यात पहिले या अँगलला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची, AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. हे झालं. त्यानंतर या C रे ची अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. ते आल्यानंतर हा पार्ट यूज करायचा की हा AB आणि AC गिवन दिलंय, AB आणि AC इक्वल आहे. मग AB आणि AC जर इक्वल असेल तर हे दोन पार्ट इक्वल झाले. सो फर्स्ट अँड सेकंड मध्ये हा AE अपॉन EB आणि AD अपॉन DC हे इक्वल झालं. आणि हा AE अपॉन EB आणि AD अपॉन DC जर इक्वल आलं तर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT ED पॅरलल टू BC ओरली सॉल्व्ह होतं. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम करू शकता. आणि या प्रॉब्लेम सोबत तुमचा 1.2 हा अतिशय कन्सेप्च्युअल आणि एकदम इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट होता सिमिलॅरिटी चॅप्टरचा. तर हा प्रॉब्लेम साठी प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलाय. बाकी जो 1.3 आणि त्याचे बेसिक गोष्टी ज्या आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.